नमो शेतकरीचा 8वा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांसाठी 19 मोठ्या घोषणा आली. अधिकृत माहिती. होय, नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर लॉग इन, लाभार्थी स्थिती, वितरण न झालेल्या निधीचे एरर कोड तपशील आणि ऑनलाईन परतावा हे ऑप्शन आलेलं आहे. तर वितरित न झालेल्या निधीचं एरर कोड तपशील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लाभ वितरणादरम्यान खाली नमूद केलेल्या कोणत्याही त्रुटी आढळल्यास लाभार्थ्याने खाली नमूद केलेली कारवाई करावी. म्हणजे या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत नाही. तर काय येत नाही आणि त्याचं सोल्युशन काय आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी 1 ते 19 या मोठ्या घोषणा आहेत. त्रुटी वर्णन, त्रुटी स्पष्टीकरण आणि लाभार्थ्यांनी करावयाची कृती. तर एसी ब्लॉक किंवा फ्रोझन म्हणजे लाभार्थ्यांचं क्रेडिट फ्रीजचं कारण जाणून घेण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा किंवा खाते क्लिअर करावे किंवा दुसरे बचत बँक खाते उपलब्ध करून घ्यावे. तर लाभार्थ्याने क्रेडिट फ्रीजचे कारण जाणून घेण्यासाठी बँकेत जावे किंवा दुसरे बचत बँक खाते द्यावे. आता बँकेने NPCI मॅपरमधून आधार क्रमांक काढून टाकला. ग्राहकाने तिच्या बँकेशी संपर्क साधावा. खाते बंद झाल्यामुळे किंवा खाते कोणतेही क्रेडिट मिळवण्यासाठी पात्र नसल्यामुळे आधार क्रमांक मॅप केलेल्या बँकेने तो डिसीड केला आहे. तर लाभार्थ्याने NPCI मॅपरमध्ये आधार पुन्हा जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा. 3 नंबरचा आहे आधार क्रमांक खाते क्रमांकाशी जुळलेला नाही. तर लाभार्थ्यांनी NPCI मॅपरमध्ये सीडिंग रीसीडिंगसाठी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा. तर लाभार्थ्याने आधार क्रमांक जोडण्यासाठी बँकेत जावे किंवा पुन्हा सीडिंग करावे. 4 नंबरचा आहे आधार क्रमांक वैध नाही. तर लाभार्थ्यांनी भरलेला आधार क्रमांक वैध नाही. लाभार्थ्यांनी योग्य आधार क्रमांक प्रविष्ट करा. यामध्ये आधार क्रमांक टाकताना काही चुकीचे आधार क्रमांक टाकल्यास या ठिकाणी लाभार्थ्याने योग्य आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. आता 5 नंबरचा ऑप्शन पाहूया. खाते बंद केले. तर लाभार्थ्याचे बचत बँक खाते बंद आहे. तर लाभार्थ्याने बँकेत जाऊन दुसरे बचत बँक खाते द्यावे जे तिच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असेल. 6 नंबरचा आहे खातेधारकाची मुदत संपली. तर कायदेशीर वारसाचा खाते क्रमांक डेटाबेसमध्ये अपडेट केला पाहिजे. अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीने पुढील महिन्यात त्यांचे खाते क्रमांकाने कोणत्याही व्यवहार पुढे ढकलू नये. तर कायदेशीर वारसाचा खाते क्रमांक अपडेट करण्यासाठी लाभार्थी. आता 7 नंबरचा आहे खाते निष्क्रिय. लाभार्थ्याने बँकेशी संपर्क साधावा आणि खाते चालू करावे. तर लाभार्थ्याने बँकेशी संपर्क साधावा आणि खाते चालू करावे. तर 8 नंबरचा आहे PFMS मध्ये खाते क्रमांक अवैध म्हणून निश्चित केला आहे. तर अवैध बँक खाते क्रमांक, कृपया तुमच्या बँकेशी संपर्क साधा किंवा संस्थेच्या प्रोफाईलमध्ये दुसरे बँक खाते लिंक करा. आता 9 नंबरचा आहे बँकेने खात्यावर निश्चित केलेले कमाल क्रेडिट मर्यादा म्हणजे खाते गोठले आहे. ही सरलीकृत KYC वापरून उघडलेले मूलभूत बचत बँक खाते असल्याने RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार या खात्यासाठी एकूण क्रेडिट मर्यादा निश्चित केली आहे. तर नियमित बचत खात्यात रूपांतरित करण्यासाठी लाभार्थ्याने संपूर्ण KYC कागदपत्रासह बँकेशी संपर्क साधावा. आता पुढे आपण 10 नंबरचे अपडेट पाहूया. खातेधारकाला मेजर होण्यासाठी प्रलंबित कागदपत्रे. खाते उघडण्यासाठी लाभार्थी प्रौढ होणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण KYC कागदपत्रे सादर करावी लागतील. कारण खाते उघडताना KYC कागदपत्रे किंवा पालकाच्या कागदपत्राची सोय करण्यात आली होती. खाते सक्रिय करण्यासाठी लाभार्थी प्रौढ होण्यासाठी संपूर्ण KYC कागदपत्रे सादर करावी लागतील. 11 नंबर आहे निष्क्रिय खाते. लाभार्थ्याने बँकेशी संपर्क साधावा आणि खाते सक्रिय करावे. खाते सक्रिय करण्यासाठी लाभार्थ्याने बँकेशी संपर्क साधावा. 12 नंबरचा आहे अवैध खाते प्रकार. NRE, PPF, CC, कर्ज, FD या प्रकारच्या खात्यासाठी लाभ जमा करण्यासाठी आधार क्रमांक मॅपरमध्ये जोडला जाऊ नये. तर लाभार्थ्याने क्रेडिट मिळवण्यासाठी तिचे दुसरे बचत खाते
लिंक करावे। आता 13 नंबरचं पाहूया, अवैध बँक आयडेंटिफायर या ठिकाणी IFSC, IIN, MICR सारखे बँक ओळखपत्र चुकीचे आहे, तर लाभार्थ्याने IFSC, IIN, MICR सारखे योग्य बँक ओळखपत्र घ्यावे। आता 14 नंबरचा आहे, KYC कागदपत्र प्रलंबित। लाभार्थ्याने आवश्यक KYC कागदपत्रे सादर करून KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा। आता 15 नंबरचा ऑप्शन पाहूया, सहभागी उत्पादनाशी मॅप केलेला नाही। ही त्रुटी दर्शवते की लाभार्थ्यांचे खाते विशिष्ट प्रकारच्या व्यवहारासाठी सेट केलेले नसू शकते किंवा त्यांचे खाते बँक व्यवहारासाठी सक्रिय नाही। लाभार्थ्यांनी त्यांचे खाते सक्रिय आहे आणि व्यवहारासाठी पात्र आहे याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा। 16 नंबरचा आहे, बँकेने नाकारले बँक खाते क्रमांक अवैध आहे। अर्जदाराचे बँक खाते निष्क्रिय असल्याने व्यवहार अयशस्वी झाला, तर बँक खात्यातील समस्यामुळे व्यवहार अयशस्वी झाला, कृपया दुसरे बँक खाते लिंक करा किंवा तुमच्या बँकेशी संपर्क साधा। 17 नंबरचा आहे, वापरकर्त्याने व्यवहार रद्द केला, तर संदेश दर्शवतो की पाठवणाऱ्याने व्यवहार सुरू केला होता, परंतु तो पूर्ण होण्यापूर्वीच त्याने तो रद्द केला। लाभार्थ्याने समस्याची चौकशी करण्यासाठी आणि व्यवहाराचे निराकरण करण्यासाठी बँक आणि पाठवणाऱ्याशी संपर्क साधावा। आता जे 18 नंबरचं जे आहे, DBTसाठी UID अक्षम आहे, तर UIDने UID रद्द केला आहे, तर लाभार्थ्याचे आधार कार्ड बंद आहे, तर लाभार्थ्यांनी बँक NPCI मध्ये त्यांचे आधार जोडण्यासाठी पुन्हा जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा। आता 19 नंबरचं ऑप्शन आहे, दावा न केलेले डेप खाते। बँकेच्या विनंतीवरून नवीन कोड सादर करण्यात आला आहे, जेणेकरून इनऑपरेटिव्ह आणि डॉर्मंटवरील परतावा टाळता येईल। लाभार्थ्याने बँकेत जाऊन दुसरे बचत खाते द्यावे जे त्याच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असेल। तर शेतकरी बांधवांनो, या 19 घोषणा होत्या। याच्यामध्ये जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता येत नाही, तर 19 ऑप्शनमधील कुठलीही एक तुमची त्रुटी असू शकते आणि त्याचं निराकरणसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांकडे पोच करा, जेणेकरून त्याला 8वा हप्ता या ठिकाणी भेटून जाईल। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।